देव माणूस मधला अध्याय 19 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. हरेच्या डोक्यामध्ये कुणी वार केला. अखेर जामकरच्या हातात लागला मोठा पुरावा. तो कुठला? चला तर बघूया. आप्पाला पाक्याची खूप किव येत असते. ते आता दुकानात जातात आणि म्हणतात, पाक्या तुझ्यासोबत जे काय घडलं त्याचं मला लय वाईट वाटतंय. आतापर्यंत मी पण तुझ्याशी लय वाईट वागलो. हात जोडून म्हणतात, पण मला आता माफ कर. आप्पाला नमलेलं बघून पाक्या आणि पाक्याच्या बायकोला खूप आश्चर्य वाटतं. गोपाळ बघतो आणि त्याला आठवतं, मला त्या पाक्याचा लय राग यायचा, पण आता लय किव यायला लागली. आणि नेमकी तो आता आपण हात जोडलेलं बघतो आणि म्हणतो, संपलं, आता सगळंच संपलंय. आपणने बहुतेक ह्या पाक्या मामाला सगळंच सांगितलंय. तो आता आप्पांकडं पटकन धाव घेतो आणि म्हणतो, आप्पा, ओ आप्पा. आप्पा म्हणतात, काय रे गोपाळ? गोपाळ म्हणतो, अहो इथं काय करताय? अहो चला तुमच्याकडे जरा काम आहे. आप्पा म्हणतात, येतो बरं का पाक्या. आता पाक्या मानाला होतो. ते निघून गेल्यानंतर पाक्या म्हणतो, ह्याला काय झालं? हा एवढा काय नमलाय? इकडे जामकर भिकाऱ्याला त्या माणसाचा स्केच काढायला लावतात, ज्याने त्याला चोरी करण्यासाठी आत पाठवलेलं असतं. दुकानात मंग्या जित्या येतात आणि गोपाळला सांगतात. गोपाळ आता कात्री घेतो आणि म्हणतो, त्या जामकरने त्या भिकाऱ्याला माझं स्केच काढायला लावलंय आणि त्याने जर स्केच काढलं ना तर संपलं. त्या जामकरला कळायच्या आधी की मीच भिकारी आहे. तो आता कात्री टेबलवर मारतो, पण इकडे भिकारी सांगत असतो आणि स्केच काढल्या जातं. आता जामकर पोचतात देशमुखांच्या घरी आणि आवाज देतात, 2 बायकाचे देशमुख आहात का घरी? जामकरच्या मागे खूप सारे पोलीस असतात. ते बघून आप्पा चांगलेच हादरतात. आतापर्यंत जामकर कधी घरी आले तर आप्पा खूप तोऱ्यात बोलत असतात, पण आज मात्र त्यांच्या आवाजात एक भीती असते. जामकर म्हणतात, काय 2 बायकांचे देशमुख? आप्पा विचारतात, आता इथं का आलात? जामकर म्हणतात, अटक करायला आलो. हे ऐकल्यानंतर लालीच्या पायाखालची जमीन सरकते. फुलाबाई तोंडाला हात लावते, पण रणजी म्हणते, अटक? बाई, कुणाला अटक करायला आलात? इथं काय आम्ही तुम्हाला चोर वाटतोय का? कुठं डाका टाकला की कुणाचा खून केलाय? जामकर म्हणतात, खूनच केलाय. तेवढ्यात आप्पा म्हणतात, आम्ही कशाला माधुरीचा खून करू? आम्ही नाही केला. आता जामकरच्या हातात कुलीतच लागतं. ते म्हणतात, माधुरी, मी कुठं बोललो? तुम्ही माधुरीचा खून केला? तुम्ही कसं बोललात माधुरीचा खून केला? लाली म्हणते, नाही जामकर साहेब, अहो ती माधुरी गेली ना तेव्हापासून आप्पा असंच काहीतरी बोलतायत. नाही म्हणजे ती त्यांची भाची होती ना, म्हणून त्यासनी धक्का बसलाय. आजी म्हणते, पण तुम्ही कोणाला अटक करायला आलात? आता जामकर विचारतात, कुठे गेला तो गोपाळ नावाचा टेलर? म्हणजे मी सांगतो कुणाला अटक करायला आलो. आता एकीकडे आप्पा घाबरतात तर एकीकडे लाली. पुढे काय घडणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.